नमस्कार शेतकरी मित्रांनो, दुभत्या गाई म्हशींना त्यांचे दूध उत्पादन तसेच प्रजनन क्षमता त्याच प्रकारे इतर सर्वांगीण आरोग्याच्या विकासासाठी ज्या प्रकारे कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते त्याच प्रमाणात इतर विटॅमिन्स तसेच मिनरल्सची देखील आवश्यकता असते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच एका सप्लिमेंट विषयी आपण जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करण्यास विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन एच तसेच सेलेनियम, विटॅमिन ई तसेच विटॅमिन ए आणि विटॅमिन D3 यांचा जनावरांमध्ये काय फायदा होतो आणि यांचा उपयोग कसा करावा याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, या सप्लिमेंटमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विटॅमिन एच आणि सेलेनियम। यामुळे दुभत्या जनावरांच्या सडांचे आरोग्य सुधारते। यामुळे सडांना सूज येणे तसेच मास्टायटिस यासारख्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण होते। त्याच प्रकारे जनावरांच्या अंगावर एक प्रकारची चमक देखील या विटॅमिनमुळे येत असते। तर या सप्लिमेंटमधील पुढचा घटक म्हणजे विटॅमिन ई आणि सेलेनियम। तर यांचा जनावरांमध्ये काय फायदा होतो, तर विटॅमिन ई आणि सेलेनियममुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते। यामुळे गाई म्हशी वेळेवर माझावर येतात आणि गर्भधारणेस याचा मोठा फायदा होत असतो। या सप्लिमेंटमधील पुढील घटक म्हणजे विटॅमिन ए आणि विटॅमिन D3। विटॅमिन ए मुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, तर विटॅमिन D3 मुळे कॅल्शियमची कार्यक्षमता वाढते। यामुळे जनावरांचे हाडं मजबूत होतात आणि दूध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे कॅल्शियम सोबत अशा प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्सची पूर्तता झाली तर आपल्या दुभत्या जनावरांचा सर्वांगीण आरोग्याचा विकास चांगल्या प्रकारे होत असतो आणि आपल्याला दूध उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येते आणि जनावरांचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओस लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।